नाशिकमधल्या खड्ड्यांचा प्रश्न एनडीटीव्ही मराठीनं लावून धरला होता आणि आता ठाकरेंची शिवसेना सुद्धा खड्ड्यांविरोधात आक्रमक होत आंदोलन करणार आहे। संजय राऊतांनी माध्यमांशी बोलताना या संदर्भातली माहिती दिली आहे। कुंभमेळ्याला येणाऱ्या साधू संतांनी खड्ड्यात पडायचंय का असा सवाल संजय राऊतांनी केलाय। तर काँग्रेस देखील खड्डे प्रश्नावरून रस्त्यावर उतरणार आहे असा इशारा हर्षवर्धन सपकाळ यांनी दिलाय। त्या साधू संतांनी खड्ड्यात पडायचं आहे का? तिकडल्या जे साधू संत जे आखाडे येणार आहेत, शंकराचार्य येणार आहेत, त्यांना त्या तुम्ही खड्ड्यातून प्रवास करायला लावणार आहात का? हिंदुत्व खड्ड्यात घालताय का? आणि त्यासाठी नाशिकचे सगळे प्रमुख लोक आता आले आणि दणका देणार आम्ही। हे आंदोलन सरकार विरोधी आहे, सरकारचा नाकारतेपणा विरुद्ध आहे। अद्यापपर्यंत सरकार येऊन इतके वर्ष 2 वर्षाचा काळ लोटला, मात्र अद्यापपर्यंत हे पालकमंत्री 2 जिल्ह्यांना देऊ शकले नाही। हा या सरकारचा करंटेपणा आहे आणि निष्क्रियपणा आहे आणि पोटगेपणाचा भाग आहे। नंबर 2, साधू संतांनी जी या ठिकाणच्या कामाच्या वर टिप्पणी केली, त्या संधीबाबत संधी साधू गिरीश महाजनांनी जी टिप्पणी केली ही अहंकाराचं कुठेतरी त्यांचं प्रतीक आहे। आणि एवढंच नाही तर अहंकारासोबत या ठिकाणचा जो भ्रष्टाचार चाललाय त्या भ्रष्टाचारांची ते पाठराखण करत आहेत। नंबर 3, या कुंभमेळ्याच्या अनुषंगानं नाशिकमध्ये जे चाललंय ते सर्व विष पसरवण्याचं काम सुरू आहे। वास्तविक पाहता जी आख्यायिका आहे आणि जी आपली मान्यता आहे की अमृत कलशातले समुद्र मंथनानंतर अमृत जो कलश निघाला त्या अमृत कलशातली 4 थेंब ज्या ठिकाणी सांडली त्या ठिकाणी अमृत महोत्सव साजरा करण्याच्या अनुषंगानं कुंभमेळा साजरा होतो। मात्र त्याच ठिकाणी भारतीय जनता पार्टी ही विष सर्वदर शिंपडत आहे। याबद्दल या ठिकाणी त्यांचा निषेध केला पाहिजे।